नाही नाही लोक म्हणतात की लवकर लहान वयात कापायचे नसते तर केस वगैरे असं काय? नाही नाही तसं काय नाही. आता ही कापली ना आपण, अच्छा, उलट त्यांना बरं वाटायला लागलं आणि त्याने ग्रोथ सुद्धा घेणार. रिलॅक्समध्ये राहतील ते. रिलॅक्स रिलॅक्स. आता खाली एवढे रिलॅक्स येतं तर वर किती रिलॅक्स राहतील? वरती तर काय प्रश्नच नाही, वरती एक नंबर राहणार. म्हणजे मेंढीपालन हे खाली न करता वरच करावं लागतंय. हो, वरती त्रास सुद्धा कमी आणि मेंढ्या सुद्धा चांगल्या राहणार वरती. आणि आता बघू शकता हे 5% नेपियर घातल्यानंतर रिझल्ट काय येतो. आता मी तर सांगत होतो घालूच नका, पण ह्यांनी 5%वरती केलं आहे नियोजन. तर बघू शकता हाडूकच दिसणार नाही तुम्हाला. आणि काय करायचं, कुणाला किती काय करायचं, खुराक किती घालायचं, तर खुराकाचा काय प्रश्न नसतो. आणि लहान पिल्लं मी दाखवतो तुम्हाला. तर लहान पिल्लं बघा आहे, कुठल्या पिल्लाची थंडी किंवा नाकाला शिंबोड वगैरे काय तसलं कुणालाच दिसणार नाही. तर ही आता नेपियर खाण्याच्या तयारीत आहेत. म्हणजे नेपियरची कुट्टी चालू होईल आणि टुडी नसली की तर हे बघा हे चाऱ्याचं असं वेस्टेज राहतं आहे. आता हे हरभऱ्याचं काळ आहे आणि टुडी नसल्यामुळे हे चाललं आहे. आणि ह्या ओळखतात, म्हणजे माझ्या घरची जी आहे ती मला ओळखती, कारण तिला माहिती आहे ह्या आल्यानंतर माझ्याबरोबर भेटणार वगैरे ह्या सर्व गोष्टी. आणि हे शहाजी कटके साहेब, तुम्ही म्हणत होता ना माझ्या मेंढ्यांचं काय केलं, तर तुमच्या मेंढ्या बघा अशा केल्यात आहे आम्ही. काय तुमचं म्हणणं असेल तर सांगा आम्हाला, कारण अशा प्रकारच्या त्या माद्या आमच्याकडे आहेत आणि त्याची जनरेशन ही अशी आहे. म्हणजे तुम्ही दिलेला आमच्याकडे तर आपल्यातूनच रिझल्ट आलेला आहे. आज मी बाहेर आलो होतो, जे शेडचं काम चाललं आहे पाचवडमध्ये ते पाहण्यासाठी आलो होतो. कारण ते सारखे फोन करत होते, काय जर नवीन करायचं असेल तर तुम्ही या एकदा पाहून मग त्यानुसार करूया. तर आज पाचवडमध्ये आलो होतो योगेश साहेबांकडे आणि त्यांचं शेडचं नियोजन चाललं आहे, पाहू शकता अशा पद्धतीनं. आणि हे वरती काम करतायत आपले मित्र आहेत, आबा म्हणून नाव आहे. आणि ही आबा म्हणून जी लोकं आहेत माझ्याबरोबर ती खूप त्रासदायक लोकं आहेत. आणि ह्या आबाला आता एवढं काम दिलेलं आहे की त्याला अजून 8 दिवस त्याला घरी जाता येत नाही, काही करता येणार नाही. योगेश साहेबांचं आपण पहिल्याही मेंढीपालनाचे 1-2 व्हिडिओ केले होते आणि आता त्यांच्या शेडचं काम चाललं आहे. त्या पद्धतीनं हे सर्व व्हिडिओ करायचं चाललं, कारण त्यांना थोडंसं मार्गदर्शन केलं. कारण त्यांची मेहनत आहे, आपलं काय थोडंसं मार्गदर्शन असतं. मेहनत त्यांची सफलता जी काही जिद्द आहे त्यानुसार त्यांचं काम चालतं, त्याप्रमाणे हे सर्व चाललेलं आहे. आणि शेडचं काम असं का करायचं, तर त्याच्याशिवाय मला पण पर्याय नाही, म्हणून मी लोकांना माझं शेड दाखवलं आणि त्याच्यानुसार वैयक्तिक स्वतः म्हणजे स्वतःच्या पैशाने सर्व करतात. आपण काय फ्रँचायझी वगैरे तसलं काय माझ्याकडे नाही आहे आणि मी तसलं काही करत नाही. आणि प्रशिक्षण वगैरे पण मी तर काय कुणाला देत नाही. आणि त्यानुसार हे असं चाललेलं आहे शेडचं काम आता. आणि त्यांचं वातावरण म्हणाल तर आमच्यापेक्षा सुपीक वातावरण, म्हणजे तुमच्या भागात जे बाकीच्या लोकांकडे वातावरण असतं अशा पद्धतीतलं वातावरण आहे. साईडला ऊसाचं क्षेत्र आहे आणि त्याच्या बाजूला त्यांचं आता हे शेड चाललेलं आहे. शेड छोटंच आहे पण प्राणी कमी आहेत आणि प्राण्यांची क्वालिटीसुद्धा आत्तासुद्धा म्हणजे बिना शेडची थोडीशी त्यांना त्रासदायक वाटते, कारण ते खाली जे प्राणी आहेत त्यांना त्रास होतो आहे, म्हणून ते अशा पद्धतीचं शेड चाललेलं आहे. आणि हे शेडचं स्ट्रक्चर वगैरे सर्व काही हे आमच्या तिथं पाहिल्यानंतर लोक त्यांच्याप्रमाणे म्हणजे त्यांना जे योग्य वाटेल त्याप्रमाणे करतात, पण उंचीवरती केल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून अशा पद्धतीनं ते करत असतात. आणि हे प्रत्येकाला करावं गरजेचं आहे. ज्यांना मेंढीपालन करायचं आहे त्यांना हे असं शेडची गरज आहे. आणि तिथं गेल्यानंतर मी पूर्ण त्या शेडचा व्हिडिओ वगैरे सर्व केला, थोडीशी माहिती सांगितली म्हणजे काय करावं लागेल, नवीन काय करायचं त्याच्यामध्ये, अशा पद्धतीनं. हे आबाबरोबर एक कामाला असतात, हे दोघेजणं म्हणजे दोघेच शेडचं काम करतात, असे काही जास्त मॅनपॉवर वगैरे लागत नाही. पण तिकडे लाईटीचा थोडासा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे ते मला बोलत होते की थोडेसे टाके कमी पडत आहेत, तुम्ही या जरा बघायला. त्यामुळे मी गेलो होतो. आणि गेल्यानंतर सर्वात आपल्यातून वाटलं की वातावरण एकदम सुटेबल आहे, शेड पण चांगल्या पद्धतीनं बनत आहे, सर्व काही ओके आहे. थोडंसे जे काय मार्गदर्शन पाहिजे होतं, म्हणजे ज्या काही माझ्याकडे चुका झाल्या होत्या त्या होऊ नयेत ह्याच्यासाठी मी विजिटला गेलो, पाहिलं, थोडंसं सांगितलं त्यांना आणि त्या पद्धतीचं शेड बनवायचं चाललेलं आहे. आणि आता उद्या किंवा परवाच्या दिवशी 2 दिवसामध्ये पूर्ण होईल आणि वरती प्राणी शिफ्ट होतील. आणि त्याच्या अगोदर म्हणजे मी एक 2-3 दिवस गेलो असेल तिकडे, माझ्या पण एवढं आठवण येत नाही. आणि त्या मेंढरांची केस कापायला गेलो होतो, म्हणजे त्यांच्याकडे जे प्राणी आहेत त्या प्राण्यांची केस कापली होती तर. आणि तुम्ही म्हणता ना नेपियर, तर यांच्याकडे योगेश साहेबांकडे थोडं नेपियर आहे आणि त्या थोड्या नेपियरवरतीच ते प्राण्यांना घालतात. आणि पाठीमागच्या साईडला जे दिसतं हिरवगार ते नेपियरच आहे आणि त्या नेपियरवरती त्यांचे प्राणी असतात. अशा पद्धतीनं शेड चाललं आहे. आणि हे योगेश साहेब आहेत, ह्यांच्याकडे आपण नारी सुवर्ण दिलेले आहेत.
आणि खटके साहेब, तुमची जी मादीचं तुम्ही म्हणता की आमच्या मादीचं काय, तर ह्या साहेबांकडे तुमच्यातली एक फिमेल आहे. मी तुम्हालाही ती दाखवतो. असं काही नाही की तुमच्याकडचे आमच्याकडं काय अपवाद आला, तर तुमच्यासारखं आमच्याकडं सक्सेस प्राणी तुमच्यासारखेच झाले. आणि त्यांनाही योगेश साहेबांना आता शेड बनतं आहे, तर थोडासा आनंद झाला की कारण वेल्डिंगवाला एवढा वेटिंगवर त्यांना ठेवलं होतं, म्हणजे पर्यायच नाही माझ्याकडं. म्हणजे माझ्याकडे जे उपलब्ध आहे त्याच्यानुसार मी करतो आहे. कारण लोकांना जसं जसं वाटायला लागलं की असं पाहिजे, मग दुसरा वेल्डिंगवाला तसं करायला तयार नाही, मग त्याच्यानुसार आम्ही हे सर्व केलं. आणि आता 2 दिवसामध्ये हे शेड पूर्ण होईल. आणि त्याच्यानंतर मग ते प्राणी जे काय खाली आहेत ते वरती जर राहायला लागले त्या शेडमध्ये, तर माझ्यापेक्षा क्वालिटीचे प्राणी त्यांच्याकडे होणार आहेत. आणि त्याच्या म्हणजे कोणीही केलं, जरी माझ्यासारखं जरी कोणीही शेड केलं तरी माझ्यापेक्षा प्राणी क्वालिटी होतात, हे 100% आहे. त्याला पर्याय नाही. पण मेंढीपालन जर तुम्हाला करायचं असेल तर मात्र असं शेड बांधल्याशिवाय पर्यायच नसतो. कारण खाली जो काय औषधं वगैरे जे काय लागतं, ह्या आपल्यासारख्यांना माहीत नसतं. कारण आपण नवीन असतो ह्या क्षेत्रामध्ये. मीही नवीनच आहे, मी काही जुना नाही किंवा मला काय याचा अनुभव नाही किंवा एक्सपिरियन्स नाही. त्यानुसार आणि हे योगेश साहेब सांगतायत मला, माझ्याशी म्हणजे चालले की डिस्कशन की कशा पद्धतीनं अजून काय करायला लागेल किंवा अजून वेगळं काय करता येईल का याच्यामध्ये, अशा पद्धतीचं हे नियोजन चाललं आहे. बाकी ह्या मेंढीपालनामध्ये असं वेगळं काय करायचं नसतं. फक्त त्यांची राहण्याची व्यवस्था आणि चाऱ्याची व्यवस्था जर झाली तर 100% हे सक्सेसफुलच्या दिशेने जातं. कारण मी जवळून पाहतो आहे मेंढीपालन. आणि तुम्हाला जो काय वाटतं आहे म्हणजे मेंढीपालनात एवढा खर्च वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, तर भविष्यात नंतर ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या अगोदरच केलेल्या सर्वात उत्तम असतात. सध्या पहिल्यांदा ह्या साहेबांचंसुद्धा ग्राउंडला होतं आणि त्याच्यानंतर मग आता हे त्यांनी वरती घ्यायचं नियोजन केलं आहे. आणि पाहू शकता नेपियर त्यांचा, म्हणजे मी सांगतो नेपियर घालायचं नसतं, पण मी इथं शिकलो. म्हणजे बघा, मलासुद्धा माहीत नसतं, तर 5% नेपियर घातलं तरी चालतं, हे मला इथं शिकायला भेटलं. तर असं फिरल्यामुळं हे समजायला लागलं. आणि त्यांचं ते नेपियरचा प्लॉट आहे तो 5%च ते वापरतात. म्हणजे मी 100% वापरत होतो, पण 5% नेपियर वापरलं तर चालतं, हे तिथं शिकायला भेटलं. आणि त्याच्यानुसार आता हे काम चाललेलं आहे शेडचं. आणि थोड्याच दिवसात म्हणजे पूर्ण शेडचं काम होईल, अशा पद्धतीनं आता हे काम चाललेलं आहे. आणि मेंढीपालन करायचं असेल तर म्हणजे काही जास्त तामझाम नसतो, पण शेडचा एक तामझाम म्हणजे जास्त खर्चिक गोष्ट असते. आणि पाहू शकता खालून आम्ही सिमेंटच्या पोलवरच, म्हणजे माझी रिक्वायरमेंट पहिल्यापासूनच. आणि हे पाहू शकता नेपियर आता त्या साहेबांनी आणलेलं आहे. आता हे कुट्टी केलं की इकडे मेंढरं आहेत, ह्या कोपऱ्यामध्ये मेंढ्या ठेवलेल्या आहेत त्यांनी. आता तुम्हाला दाखवतो त्यांच्या मेंढ्या कशा आहेत, काय आहे. तर हे आपणच दिलेलं प्राणी आहेत. आणि ही शहाजी खटके साहेबांची मादी. आणि ह्यातली एक फिमेल जी सफेदवाली आहे, ही जी दिसते ती माझ्याकडची आहे, म्हणजे माझ्या शेडमधली, स्वतःच्याच शेडमधली. आणि ही शहाजी खटके साहेबांची. आणि तिची ही लहान 3 कोकरं. बघू शकता हेअरस्टाईल काय पद्धतीनं मी केलेले आहे. तर अशा पद्धतीनं हेअरस्टाईल वगैरे करावी लागते. आणि खूप सारे लोक म्हणतात ना, लहान वयात केस कापू नये वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचा अपवाद बघू शकता. माझ्याच तिथे नाही, तर मी प्रत्येकाला सांगतो, जेवढ्या लवकर तुम्हाला केस कापता येतील तेवढ्या लवकर तुम्ही केस कापा. म्हणजे जी काय पिल्लं होतात किंवा त्यांची जी ग्रोथ होते किंवा उंची वाढते, ह्या सगळ्या गोष्टी त्या केसांवरती पण डिपेंड राहतात. मला जसं जसं समजतं किंवा मला जेवढं ह्यातनं नॉलेज यायला लागलं तसं तसं मीही सांगू शकलो. आणि आता योगेश साहेबांनाच विचारू की ही केस बातरल्यानंतर काय होतं किंवा प्राण्यांना किती त्रास होतो, हे साहेबांकडनंच